हे फराळचं कसं दिलं की चांगलं वाटतं तसं. बरं ठीक आहे. आपण तर तुला म्हणलेलं होतं 1,00,000 रुपये वाटणारच आपण. मग 30,000 वाढत त्याला काय फरक पडणार नाही. आपण फराळाचं भाऊ दिवाळीला ज्यांच्या घरी होत नाही त्यांच्या घरी पोहोचायला आणि ज्यांच्या घरी होतं त्यांना एक्स्ट्रा भेटायला असा विषय होता ना. हा असा विषय ते नाही, आपण वाटो काही विषय नाही. आपला जर निरोप घरापर्यंत पोहोचायचा असला तर मग तसं तर आपण घराघरात बी जाऊन देऊ शकतो. घराघरात जाऊन माझं काय म्हणणं क्वांटिटी लिमिट उरांना 400 बाया बी आल्या समजा आपल्या संबंधातल्या आपल्या बोलीला आपण काय आहे की नाही. चिवडा आता चिवडा अरे किराणा सामान द्यायला म्हणजे ते किटच वाढवलं ना डायरेक्ट. तिकीट व्हायचे. हा आपण दिवाळीला बाबा तुमच्या आपल्यातर्फे असं चिवडा येते हो ना, ते तुमचं बरोबर भाऊ, तुम्ही एकदम बरोबर बोलेल, मी बी एकदम बरोबर. पण मनावर वाटत नाही तुम्हाला चम्मनावर वाटता माळीपुरातले इकडे तिकडे. मग माळीपुरात तरी लय गरीब आहे ना तरी नाही. माळीपुरात कुठं पाठीमागच्या साईडला का? हा भरपूर गरीब लोक आहे ना रे. कंपन्या जाते पुढं बिगारी कामाला जाते. मग काय तुला काय वाटतं काय द्यायचं मग? तुमच्या हिशोबाने तुम्ही काय पण द्या, पण हा दिवाळी निमित्त भाऊच्या हाताने एक पाकिट द्यायचं कुठं येते म्हणजे 2-4 घंटे तरी ते वाटायला लागते ना आम्हाला. 400-500 बाया तरी पाहिजे ना आपल्याला. हा मग तेच म्हणाल मी. जर मग हा आता तू 50-100 रुपये एखादी रिक्षा लावून टाकू भोंगा गिंगा हा नाही तर मग